श्री स्वामी समर्थ. सगळ्या स्वामी भक्तांना माझा मनापासून नमस्कार. स्वामी भक्त हो, पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुरुवार विशेष काहीतरी जाणून घेणार आहोत. नक्कीच गुरुवार म्हटलं तर प्रत्येक स्वामी भक्तासाठी अगदी आवडतीचा दिवस असतो. या दिवशी आपण स्वामींच्या भरभरून सेवा करतो. ज्यांना कोणाला रोजच्या रोज सेवा करायला जमत नाही ते गुरुवारच्या दिवशी तरी कमीत कमी आवर्जून सेवा करतातच. तर ज्या सेवा तुम्ही करत असाल ती चांगलीच गोष्ट आहे, परंतु यासोबत अजून आपण अशा काही गोष्टी केल्या तर निश्चितच गुरुची कृपा आपल्यावर झाल्याशिवाय राहणार नाही. कारण बघा, एखाद्याची पत्रिका कितीही चांगली असू द्या, पण त्यामध्ये जर गुरु खराब असेल तर त्याच्या वाट्याला नेहमी अडथळेच येत असतात. आणि गुरुची कृपा ज्याच्यावर नसेल तो कितीही कष्ट करतो तरीही त्याच्या कष्टांना तसं यश मिळत नाही. आणि त्यामुळे हे गुरुचं बळ कसं मिळवावं किंवा गुरुचं पाठबळ आपल्याला हवं असेल तर नेमकं आपण काय करायला हवं यासंबंधी आज आपण जाणून घेणार आहोत. अगदी छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या नित्यनियमाने आपल्याला दर गुरुवारी करायच्या आहे. दर गुरुवारी तुम्हाला ह्या न चुकता करायच्याच आहे. अगदीच एखाद्या दिवशी खंड पडला, अगदीच काहीतरी कारण म्हणजे काहीतरी असतं प्रत्येक वेळेस नाही जमत करायला, परंतु अगदीच तसं कारण असेल तर तो दिवस तुम्ही सोडून द्या. पण विनाकारण कधीही असा गुरुवार चुकवू नका की तुमच्याकडून ह्या गोष्टी होणार नाही. तर चला मग सुरुवात करूया. अशा कुठल्या गोष्टी आहे ज्या आपल्याला दर गुरुवारी करायच्या आहे आणि त्याने आपलं गुरुबळ हे 100% मजबूतच होणार आहे. तर सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट, हळदीचे उपाय आपल्याला करायचे आहे. आता हळद म्हटलं तर हळदीचा रंग पिवळा असतो. त्यासोबतच हळद ही खूप म्हणजे हळद औषधी जितकी आहे तितकंच ह्या म्हणजे जसं तिला औषधी महत्त्व जेवढं प्राप्त झालं आहे तेवढंच आपल्या पुराणांमध्ये धार्मिक ग्रंथांमध्ये देखील हळदीचं वर्णन केलेलं आहे. आणि हळद ही खूप शुभ मानली जाते. जेव्हा नवरदेव नवरीचं लग्न होतं त्या दिवशी देखील त्यांना आदल्या दिवशी हळद लावली जाते. यासोबतच हळदीचे विविध प्रकारचे उपाय किंवा भरपूर असे उपाय जर आपण आपल्या घरामध्ये केले तर निश्चितच आपल्या घरामध्ये सकारात्मकता येण्यास मदत होत असते. तर ह्या हळदीचा उपाय आपल्याला सर्वात पहिला असा करायचा आहे की गुरुवारी आपल्या उंबरठ्यावर हळदीचं लेपन आवर्जून करायचंच आहे. हळदीचं लेपन म्हणजे काय, खूप अवघड करायची गरज नाही. फक्त आपल्याला गोमूत्र लागतं आणि हळद लागते. अगदीच ज्या दिवशी तुमच्याकडे गोमूत्र नाही त्या ठिकाणी तुम्ही पाणी घेतलं, गुलाबजल घेतलं तरीही चालेल. आता गोमूत्रच आपल्याला घ्यायचं असतं, पण अगदीच एखाद्या दिवशी संपतं आपल्या बॉटलमधलं गोमूत्र, तर मग आपण काय करायचं, थांबायचं का? तर नाही. तर त्या दिवशी तुम्ही गुलाबजल घेऊ शकतात किंवा आपलं साधं पाणी घेतलं तरीही चालेल, पण गोमूत्रच आपल्या घरामध्ये असायला हवं. त्यानंतर तुम्ही लवकरात लवकर गोमूत्र घरी घेऊन यायचं आहे. तर गोमूत्राची बॉटल जी आहे ती अगदी 10 रुपयाला कुठल्याही पूजा साहित्याच्या दुकानामध्ये मिळू शकते. आणि हळद, आता हळदीचं तर आपण असं म्हणू शकत नाही ना की नाही आज माझ्याकडे हळदच नव्हती, असं कधी होईल का हो? आपल्या घरामध्ये आपल्या किचनमध्ये हळद नेहमीच असते. आता देवासाठी बऱ्याच लोकांकडे भंडारा हा वेगळा ठेवलेला असतो, किचनमधली हळद ही वेगळी असते. तसंच असायला हवं, पण क्वचित कधी नसेल, भंडारा नसेल तर आपण ती हळद नक्कीच वापरू शकतो. तर गोमूत्र घ्यायचं आहे, त्यामध्ये हळद टाकायची आहे आणि ही जी थोडी घट्टसर पेस्ट आहे ती आपल्या उंबरठ्याला आपल्याला लावायची आहे. बघा, आता जसं घर सारवतात ना, आता 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 कुठे दिसत नाही की शेणाने घर सारवलं जातं, तरीही ते कसं सारवतात हे तर तुम्हाला ठाऊक असेल. तशाच पद्धतीने आपल्या उंबरठ्याला आपल्याला हळदीचं लेपन करायचं असतं. आता हे दर गुरुवारी आपल्याला न चुकता करायचं. हळदीचं लेपन झाल्यानंतर त्यावर आपल्याला लक्ष्मीची पावलं ही रांगोळीने काढायची, स्वस्तिक काढायचं असतं. ही क्रिया तुम्हाला आवर्जून करायचीच आहे. यासोबत मुख्य दरवाजावर देखील शुभ लाभ आपल्याला हळदी कुंकवाने लिहायचं आहे. आता अगदीच तुम्ही गडबडीत आहात, तुम्हाला हळदीचं लेपन करायला वेळच नाही, मग तुम्ही काय करायचं, थोडीशी हळद घ्यायची, ती ओली करायची आणि आपलं जो उंबरठा आहे त्याच्या दोन्ही बाजूला 2-2 रेषा मारायच्या. कमीत कमी इतकं सोपं तर काम तुम्ही नक्कीच करू शकतात. तर निश्चितच तुम्ही हा उपाय दर गुरुवारी करून बघा. रोज केलं तर चांगलीच गोष्ट आहे, पण निदान गुरुवार तरी चुकवू नका. कारण पिवळा रंग हा आपल्या दत्त महाराजांचा, आपल्या स्वामी महाराजांचा आवडतीचा रंग आहे. दत्त महाराज, स्वामी महाराज म्हणजे विष्णूचा अवतार. आणि बघा, तुम्ही प्रत्येक ठिकाणी वाचलं ना, जेवढे विष्णूचे अवतार आहे ना त्यांना प्रत्येकाला पिवळा रंग हा अतिशय प्रिय आहे. त्यामुळे ह्या दिवशी आपल्याला पिवळ्या रंगाचा जास्तीत जास्त वापर करायचा आहे. त्यानंतर आपल्या अंघोळीच्या पाण्यात देखील चिमूटभर हळद आपल्याला टाकायची असते. दर गुरुवारी तुम्ही चिमूटभर हळद अंघोळीच्या पाण्यात टाकत जा, त्या पाण्याने अंघोळ करत जा. नक्कीच आपलं गुरुबळ मजबूत होण्यासाठी मदत होते. गुरुची कृपा आपल्यावर होण्यासाठी देखील मदत होत असते. त्यानंतर दर गुरुवारी आपल्या जे फरशी आहे, बघा आता बऱ्याच ठिकाणी गुरुवारच्या दिवशी फरशी पुसली जात नाही. आता अगदीच लहान मुलं घरात आहे, घर खराब झालं तर मग आपण पुसू शकतो, हरकत नाही. पण तरीही ते तुमच्या मान्यावर आहे, तुमची जशी इच्छा, तुमच्याकडे जसे नियम असतील तसे तुम्ही फॉलो करा. पण अगदीच तुमच्याकडे फरशी पुसतच नसतील तरीही तुम्हाला एक काम करायचं आहे.
थोडंसं गोमूत्र घ्यायचं, त्यात हळद टाकायची आणि हे जे हळदीचं पाणी आहे ते आपल्या संपूर्ण घरामध्ये थोडं थोडं असं शिंपडायचं आहे. त्याने देखील घरातील नकारात्मकता दूर जाण्यासाठी मदत होते. या उलट जर तुम्ही फरची पुसत असाल तर त्या पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकून तुम्ही फरची पुसून घेऊ शकतात. आता ते तुमच्याकडे काय नियम आहे तशा पद्धतीने तुम्ही करू शकतात. त्यानंतर गुरुवारच्या दिवशी आपल्याला स्वामी चरित्राचा एक पाठ आवर्जून करायचा आहे. आता तुम्ही म्हणाल की आम्ही रोज नित्यसेवा करतो, रोज स्वामींचे 3 अध्याय वाचतो. आता तुम्ही रोज 3 अध्याय जरी वाचत असले तरी गुरुवारच्या दिवशी तुम्हाला स्वामी चरित्र सारामृतचा एक पाठ करायचा आहे. एक पाठ म्हणजे काय, तर स्वामी चरित्रामध्ये 1 ते 21 अध्याय दिलेले आहे आणि 1 ते 21 अध्याय तुम्हाला गुरुवारच्या दिवशी पूर्ण वाचायचे असतात एका बैठकीत. अगदीच एका बैठकीत तुम्हाला शक्य नसेल, प्रेग्नन्सी असते किंवा पाय दुखण्याचा काही अगर म्हणजे असा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही अर्धे अर्धे करून वाचू शकतात, पण मग गुरुवारच्या दिवशीच तुम्हाला तो पूर्ण पाठ करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला गुरुचरित्रातील 9वा अध्याय वाचायचा आहे. आता गुरुचरित्राचा 9वा अध्याय वाचायचा म्हणजे काय, तुम्हाला सगळा ग्रंथ हातात घेऊन बसायचा नाही, तर हा ग्रंथ अतिशय पवित्र असतो. प्रत्येक वेळेस उठसूट तो काढून आपण कुठेही ठेवायचा नसतो. तुम्हाला दर गुरुवारी 9वा अध्याय वाचायचा असेल तर बाजारामध्ये जिथे देवाची पुस्तकं मिळतात तिथे सेपरेट ग्रंथ तुम्हाला अगदी 6-7 रुपयाला मिळून जाईल. तो घेऊन यायचा आणि अशा पद्धतीने तुम्हाला दर गुरुवारी वाचायचा आहे. कारण 9वा अध्याय वाचल्यामुळे आपल्यावर गुरुची कृपा होत असते, गुरुचं पाठबळ आपल्याला मिळत असतं. त्यानंतर पुढची गोष्ट म्हणजे की दिव्यामध्ये आपल्याला गुरुवारच्या दिवशी थोडीशी चिमूटभर हळद टाकायची आहे. दिव्यामध्ये आपल्याला चिमूटभर हळद टाकायची आहे. जेव्हा तुम्ही देवासमोर दिवा लावता, सकाळी म्हणा संध्याकाळी म्हणा, तेव्हा चिमूटभर हळद त्या दिव्यामध्ये टाकायची आहे. या उलट तुळशीजवळ जेव्हा आपण दिवा लावतो त्या दिव्यामध्ये देखील थोडीशी हळद आपल्याला टाकायची आहे. कारण तुळस म्हटलं तर विष्णू भगवानांना अतिशय प्रिय आहे, लक्ष्मी मातेला प्रिय आहे आणि अशी हळद टाकून जर आपण दिवा तुळशीसमोर प्रज्वलित केला तर निश्चितच लक्ष्मी मातेची, विष्णू भगवानांची आणि तुळशी मातेची कृपा आपल्यावर झाल्याशिवाय राहणार नाही. ह्या त्या महत्त्वाच्या गोष्टी होत्या. या उलट आपण अजून काय करू शकतो, तर गुरुवारच्या दिवशी शक्यतो पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करण्याचा पुरेपूर प्रयत्न करावा. पिवळा रंग म्हणजे अगदीच पिवळा का, तर पिवळ्या शेडमध्ये जे रंग येतील ते रंग आवर्जून तुम्ही गुरुवारच्या दिवशी वापरत जा. जर तुम्ही केंद्रात मठात जात असाल गुरुवारी तर आपण आवर्जून जायला हवं. दत्ताचं मंदिर असू द्या, स्वामींचं असू द्या, जे तुमच्याजवळ असेल त्या मंदिरात तुम्ही दर गुरुवारी जायलाच हवं. रोज नसेल शक्य तर हरकत नाही, पण कमीत कमी दर गुरुवारी जा. आता इथे बरेच जण म्हणतात घरात देव नाही का, घरात देव असतो पण घरामध्ये इतकी सकारात्मकता नसते जितकी त्या मंदिरात असते. कारण मंदिरामध्ये प्रत्येकजण शुद्ध अंतःकरणाने येत असतो. आपलं घर म्हटलं तर सकारात्मकताही असते आणि नकारात्मकताही असते. त्यामुळे कमीत कमी गुरुवारी का होईना आपण मंदिरात जाऊन स्वामींची, दत्त महाराजांची भेट घ्यायलाच हवी. तर नक्कीच तुम्हाला ह्या ज्या काही गोष्टी सांगितल्या त्या तुम्ही फॉलो केल्या तर नक्कीच गुरुचं पाठबळ तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. हा माझा शब्द आहे. नक्कीच तुम्हाला तसले अनुभवही येतील आणि जेव्हा तुम्हाला तसे अनुभव येतील तेव्हा आपल्या स्वामी स्त्रोत चॅनलसोबत नक्कीच तुम्ही ते शेअर करू शकतात. तर आजची माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत बोलत राहा. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.